जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी आम्ही 5 वाजता घरातून निघालो ठाण्यावरून. आणि आमचा प्लॅन आहे की संध्याकाळी गणपतीपुळे इथे जायचा. तिथे माझ्या मित्राचं गाव आहे. तर मोस्ट प्रॉब्ली आज रात्री आम्ही तिकडे स्टे करू. तर आता जाता रस्त्यातून आम्ही महाडच्या इथे आलो आहेत. महाडच्या हायवेवरून आपल्याला काही लेणी दिसतात. खूप वर्षांपासून बघत होतो, तर आज प्लॅन केला आम्ही की या लेणी थोडं एक्सप्लोअर करूयात. तर आता आम्ही तिकडे आलो आहोत. तर पाहूयात इथे काय पाहायला मिळतं आपल्याला. तर मित्रांनो, सर्व गुफांना आता लाकडी दरवाजे लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाऊन ते एक्सप्लोअर नाही करतात. गांधारपाले लेणी ही रायगड जिल्ह्यातील महाड शहराजवळ वसलेली एक प्राचीन बौद्ध लेणी समूह आहे. या लेणींची निर्मिती साधारणपणे इसवी सन पहिल्या ते 3ऱ्या शतकादरम्यान झाल्याचे मानले जाते. महाड परिसर हा प्राचीन व्यापारी मार्गावर असल्यामुळे प्रवासी आणि व्यापारीही इथे थांबत असावेत अशी ही इतिहासात नोंद आढळते. म्हणजेच गांधारपाले लेणी फक्त धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाची आहेत. गणपतीपुळे ठाणे शहरापासून जवळपास 340 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आम्ही ठरवलं आधी आपल्या गावी जाऊन थोडा आराम करूयात, मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर नमस्कार मित्रांनो, लेणी पाहून झाल्यानंतर आपण महाडात येऊन थोडा नाश्ता केला, कारण सकाळपासून आपण काहीच खाल्लं नव्हतं. तर आता जस्ट आपण गावाला आलो आहोत. तर आता इथे थोडा आराम करू, फ्रेश होऊ आणि गणपतीपुळे येथे जायला निघू. तर आज जास्त लोकेशन कव्हर करताना येणार आपल्याला, कारण की गणपतीपुळे इथे जायला आपल्याला संध्याकाळ होईल कदाचित. तर जे काही लोकेशन असतील ते आपण पुढच्या दिवशी कव्हर करू. तर हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. आमच्या गावातून एक नदी वाहते. नदीत मस्त पोहण्याचा आनंद घेतला आणि शरीराबरोबर मनही ताजतवाने झाले आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो. तर मित्रांनो, आता आमचा आराम करून झालेला आहे आणि आता आम्ही गणपतीपुळेच्या मार्गाने आता निघालो आहोत. तर तुम्ही पाहू शकता आता सनसेट झालेला आहे. तर पाहूया आता किती टाइम लागतो तिकडे पोहोचेपर्यंत. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेली ही सुंदर गावं मागे टाकत आम्ही रात्री उशिरा पोहोचलो गणपतीपुळेजवळील आमच्या मित्राच्या गावी.
गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत गणपतीपुळेजवळच्या कोतावडे गावात, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर काल रात्री यायला आपल्याला उशीर झाला, त्यामुळे रात्रीचं शूट नाही करता आलं. आज आपण गणपतीपुळेच्या आसपासचे काही प्लेसेस एक्सप्लोअर करू. आता नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आपण पुढे जाऊया. तर नमस्कार मित्रांनो, आजची आपली पहिली लोकेशन आहे लोटेश्वर महादेवचं मंदिर. तर रत्नागिरीपासून इकडेचा रस्ता हा 25 किलोमीटरचा आहे. तर चला दर्शनाला जाऊया. प्रवेशद्वारापासून फक्त 2 मिनिट या सुंदर वाटेवरती चालल्यानंतर आपण येऊन पोचतो या अनोख्या मंदिरासमोर. तर हे आहे डुगवे गावातील श्री लोटेश्वर देवस्थान. हे स्वयंभू शिवलिंग ओढ्यामध्ये एका पाषाणावरती आहे. या पाषाणाचा आकार लोटासारखा आहे. कदाचित म्हणूनच याला लोटेश्वर महादेव म्हणून नाव पडलं असावं. तर मित्रांनो, लोटेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण गावाला आलो, थोडा आराम केला. त्यानंतर आता गणपतीपुळे येथे जाण्यासाठी निघालो आहोत, कारण आता सनसेट व्हायच्या आत आपल्याला गणपतीपुळे येथे जाऊन तिकडचा व्ह्यू कॅप्चर करता येतो. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये तर आपल्याला व्हिडिओ काढण्यास मनाई होती, पण मंदिराच्या बाहेर लागलेल्या या टीव्हीवरती आपल्याला लाईव्ह दर्शन भेटत होते. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावरती मंदिराच्या प्रांगणातच आपल्याला एक समाधी दिसते. ही आहे त्र्यंबक भिडे यांची समाधी. त्र्यंबक भिडे हे श्री गणेशाचे असीम भक्त होते. त्यांच्यावरती आलेलं संकट दूर व्हावं यासाठी त्यांनी एक तपश्चर्या सुरू केली. तेव्हाच त्यांना या श्री गणेशाच्या स्वयंभू मूर्तीचा साक्षात्कार झाला. गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यावरती आम्ही आलो बीचवरती फेरफटका मारायला. सनसेट पाहण्यासाठी बरीचशी गर्दी इथे होती. बरेचसे पर्यटक इथल्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत होते.
रात्रीच्या अंधारात बीचवरून दिसणारं मंदिराचं हे डोळे दिपवून टाकणारं दृश्य पाहून आम्ही आमच्या दिवसाची स्वागता केली. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आपलं. अतिशय मंगलमय वातावरण होतं आतमध्ये. सुंदर मंदिर, समोरच बीच आणि मागे डोंगर. हे जे दृश्य आम्ही कॅप्चर केले ते आम्ही तुम्हाला दाखवलंच. तर हा ब्लॉग आपण इथं संपूया. अजून 2 दिवस आम्ही इथे रत्नागिरीमध्येच आहोत. तर होपफुली अजून एखादा ब्लॉग बनेल. तर त्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा.